श्रावण सोमवार व्रत करताना स्त्रियांनी चुकूनही करू नयेत ही 7 कामे, अन्यथा व्रताचे फळ मिळणार नाही. 7 महत्त्वाचे नियम. अस्सल मराठी कॉर्नर. नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कॉर्नर या आपल्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाची भक्ती करण्याचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी विशेष मानला जातो. अनेक महिला श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत करतात, उपवास करतात आणि शिवलिंगाची मनोभावे पूजा करतात. पण मंडळी, श्रावण सोमवारचे व्रत करताना काही गोष्टी धार्मिक परंपरेनुसार टाळल्या जातात, असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली गोष्ट, कपड्यांच्या रंगाबाबतची मान्यता. श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करताना अनेक परंपरांमध्ये पांढरे, हिरवे किंवा इतर सात्विक रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. काही घरांमध्ये पूजेच्या वेळी काळे किंवा निळे कपडे टाळण्याची परंपरा आहे. मात्र लक्षात ठेवा, हा सर्वत्र लागू असलेला धार्मिक नियम नाही. वेगवेगळ्या कुटुंबांच्या आणि प्रदेशांच्या परंपरा वेगळ्या असू शकतात. म्हणून आपल्या घरातील परंपरेचा आदर करून साधे, स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करणे महत्त्वाचे. दुसरी गोष्ट, शिवलिंगावर दूध अर्पण करताना पात्र. श्रावण सोमवारला अनेक भक्त शिवलिंगावर दूध अर्पण करतात. काही धार्मिक परंपरांमध्ये तांब्याच्या पात्रातून दूध अर्पण करू नये, अशी मान्यता आढळते. दूध अर्पण करण्यासाठी कोणते पात्र वापरावे, याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यामुळे आपल्या मंदिरातील किंवा कुटुंबातील पूजेची पद्धत जाणून घेऊनच अभिषेक करावा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, शिवपूजेत श्रद्धा आणि स्वच्छता यांना विशेष महत्त्व आहे. तिसरी गोष्ट, शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा. मंडळी, शिवलिंगाची प्रदक्षिणा करण्याबाबत एक विशेष धार्मिक परंपरा आहे. अनेक शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाच्या जलाधारीतून अभिषेकाचे पाणी बाहेर जाणारा भाग, म्हणजेच सोमसूत्र, ओलांडू नये अशी मान्यता आहे. त्यामुळे भक्त अर्धी प्रदक्षिणा करून पुन्हा मागे फिरतात, अशी प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यालाच काही ठिकाणी सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हटले जाते. मात्र मंदिरानुसार प्रदक्षिणेची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे त्या मंदिरातील परंपरा पाळणे योग्य. चौथी गोष्ट, कोणती फुले अर्पण करावीत. भगवान शिवाला बेलपात्र, धोतरा, आकाचे फूल आणि विविध पवित्र पुष्पे अर्पण करण्याची परंपरा आहे. पण केतकीचे फूल भगवान शिवाला अर्पण करू नये, अशी प्रसिद्ध पौराणिक मान्यता आहे. यामागे ब्रह्मदेवा, भगवान शिव आणि केतकीच्या फुलाशी संबंधित एक कथा सांगितली जाते. त्याचप्रमाणे काही परंपरांमध्ये केवड्याचे फूलही शिवपूजेत टाळले जाते. म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजेसाठी फुले निवडताना आपल्या घरातील किंवा मंदिरातील प्रचलित पद्धतीनुसार पूजा करावी. पाचवी गोष्ट, हळद, कुंकू आणि सिंदूर. भगवान शिवाच्या पूजेमध्ये हळद, कुंकू किंवा सिंदूर अर्पण करण्याची पद्धत सर्वत्र सारखी नाही. काही परंपरांमध्ये शिवलिंगावर हळद आणि कुंकू अर्पण केले जात नाही. शिवपूजेत बेलपत्र, जल, दूध, पंचामृत, भस्म, धोतरा इत्यादींचा वापर करण्याची परंपरा आहे. म्हणून पूजा करताना आपल्या कुलाचारानुसार आणि मंदिरातील प्रथेनुसार साहित्य वापरणे चांगले.
6वी गोष्ट केस आणि नखे कापण्याबाबतची परंपरा. श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये काही कुटुंबांमध्ये केस किंवा नखे कापणे टाळले जाते. काही ठिकाणी श्रावण महिन्यात केस धुण्याबाबतही विशिष्ट परंपरा पाळली जाते. परंतु हे सर्व नियम प्रत्येक घरात समान नसतात. म्हणून याला धार्मिक परंपरा म्हणून पाहावे, सर्व महिलांसाठी अनिवार्य नियम आहे असे समजू नये. सातवी गोष्ट आहार आणि मनाची शुद्धता. श्रावण सोमवारचा उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही. या दिवशी सात्विक आहार, संयम आणि चांगले विचार ठेवण्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिले जाते. अनेक उपवास पद्धतींमध्ये कांदा, लसूण, मांसाहार आणि इतर तामसिक पदार्थ टाळले जातात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुले, आजारी व्यक्ती किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मंडळी, श्रावण सोमवारचे व्रत म्हणजे केवळ नियमांची यादी नाही. मनात श्रद्धा, वागण्यात संयम आणि दुसऱ्यांविषयी आदर असणे हेच या व्रताचे खरे सौंदर्य आहे. पूजा करताना कोणाची निंदा करू नये, रागावर नियंत्रण ठेवावे, घरात शांतता ठेवावी आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला मदत करावी. भगवान महादेवाला मोठमोठ्या गोष्टींपेक्षा भक्ती आणि भाव महत्त्वाचा आहे, अशी आपल्या धार्मिक परंपरेची शिकवण आहे. म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी स्वच्छ मनाने भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारचे व्रत करताना धार्मिक परंपरेनुसार कोणत्या गोष्टी टाळल्या जातात, हे सविस्तर पाहिले. तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत करता का? आणि तुमच्या घरी कोणती विशेष पूजा किंवा परंपरा पाळली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अस्सल मराठी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.